स्टंटबाजी म्हणून तुमचं आंदोलन सुरू आहे, या चर्चेला तुम्ही नक्की कसे उत्तर द्याल? तुम्ही स्टंटबाजी असती तर एवढी जीवावर घ्यायची वेळ नसती आली. तुम्ही त्याच्यावरती जर त्याच्यामध्ये दोषी असेल तर मी नक्कीच या निमित्तानं सांगतो की ही माझी नैतिक जबाबदारी म्हणून मी ती स्वीकारेल आणि या सरपंच पदाचा किंवा आता जे प्रशासक म्हणून आहे मी याचा राजीनामा 100% देऊन टाकेल. परंतु मी 4-5 कोटीची काम आलेली आहेत. ज्यांनी कंत्राटदारांना माहीत झालं की मी अडचण आणतोय त्यांनी मला पैशाचं आमिष देण्यात आलं. मी असं काय नाही की ही जी माझी वैयक्तिक कामं मी करताना म्हणजे असे ठराव ठिकाणी निघाले. संपूर्ण गावामध्ये जिथं जिथं मला आवश्यकता वाटली, जिथे जिथे ग्रामपंचायतीने म्हणजे जाऊ शकला नाही त्या ठिकाणी मी माझ्या वैयक्तिक खर्चातून अनेक कामं केलेली आहेत. आमचा याच्याशी ह्या कामाशी आमचा संबंध नाही, तो त्याच्याकडे ते त्याच्याकडे. अरे हे कवर चालणार? आज माणसाची प्रकृती खालावलेली आहे. नमस्कार, मी आदेश वाकळे आणि आपण बघतायत महाराष्ट्र ऑनलाईन. आपण सध्या संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आंबे खालसा या गावात आलेलो आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सध्या या ठिकाणी उपोषण एक सुरू आहे आणि ह्या उपोषणाचा 3रा दिवस आहे. उपोषणकर्ते आहेत अमोल थोरात. त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे. सकाळपासूनच त्यांना जे आहे ते वैद्यकीय त्यांना सल्ला देण्यात आला की तुम्ही उपोषण सोडा, आपली प्रकृती खालावत चाललेली आहे. सध्या आपण बघितलं तर अमोल थोरात यांची प्रकृती चिंताजनक मानली जाते. आजचा 3रा दिवस आहे. बाजूला जर आपण बघितलं तर अनेक त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणचे ग्रामस्थ आहे. घरगाव उपकेंद्राची वैद्यकीय टीम देखील या ठिकाणी आलेली आहे आणि आपण सलाईन घ्यावा असा आग्रह जो आहे तो अमोल थोरात यांच्याकडे करण्यात आलेला आहे. त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. अमोल भाऊ, आजचा 3रा दिवस आहे, नक्की काय मागण्या आहेत आणि काय आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगाल? आता इथून मागे 5 वर्ष झाली मागासवर्गीय व दलित यांसाठी 1 रुपयाही ग्रामपंचायतीने खर्च केलेला नाही. याबाबत मी बसलेलो आहे आणि केंद्र सरकारपासून ते महाराष्ट्र सरकार मागास व दलितांसाठी भरपूर काही अशा गोष्टी आणतं की यांचा विकास व्हावा आणि यांचे 15% आणि 10% निश्चित असूनही ग्रामपंचायतीने 1 रुपयाही खर्च केला नाही. जर यांची हे राखीव 10% 15% राखीव असूनही केला जात नाही तर इथून पुढे राखीव नसतं तर यांना कोणी विचारपूसही केली नसती. आता 10-15 मिनिटापूर्वीच इथं भिल्ल वस्ती म्हणून आपली 12 बंगला 1 रुपयाही खर्च केला नाही आणि काही लोक येऊन काम करायला सुरुवात केली होती. 5 वर्षे त्यांनी त्याकडे लक्ष दिलं नाही आणि इथं आज काम करायला आले होते. तिथल्या लोकांना मी सांगितलं काम करून देऊ नका. त्याच्यानंतर ते माणसं निघून गेलेली आहेत. तुम्ही त्या समोर जाऊन पाहू शकता किती घाण कचरा आहे. अशा पद्धतीने 5 वर्षात भरपूर निकृष्ट दर्जाची कामे झालेली आहे. जल जीवनचं 2 कोटीचं काम एकाही पाईपातून अजून 5 वर्ष झालं पाणी दिले गेलेलं. मला एक सांगा, तुमचं हे आंदोलन जे आहे ते मागं घ्यावा यासाठी कोणते प्रशासकीय अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत का? आमच्यापर्यंत आता पाटबंधाऱ्याचे आणि कोणते साहेब आले का संगमनेर विस्तार अधिकारी सर्व साहेब आले होते. पंचायत समिती आपण जर पाहिलं तर प्रेक्षकांनो, ही जे आहे तो दररोज या आंदोलनाचा आज 3रा दिवस आहे आणि जेवढा जो पाठिंबा मिळतो त्याच्या सगळ्या सह्या या ठिकाणी घेतलेल्या आहेत. एकूणच 400 ते 500 सह्या म्हणजे 3ऱ्या दिवसापर्यंत झालेल्या आहेत. मी पुन्हा एकदा अमोल भाऊंकडे जाईल. अमोल भाऊ, तुमची ग्रामपंचायत एक आदर्श ग्रामपंचायत मानली जाते. तुमचे ग्रामपंचायतचे जे सरपंच आहेत ते जिल्हा नियोजन समितीवरती देखील ते आहेत आणि एकूणच त्यांचा मोठा गाजावाजा आपल्या परिसरामध्ये आहे. आणि मग तुम्हाला त्यांच्याच ह्या ग्रामपंचायतीच्या मध्ये उपोषण करण्याची वेळ आली का? मी आतापर्यंत राजकारणी माणूस नाही, मी सर्वसामान्य माणसाचं हित पाहिलेला माणूस आहे. प्रत्येक गोष्टी मी त्यांना चांगल्या प्रेमाने पण विचारून पाहिल्या. आता माझा स्वभाव असा वेगळा आहे जरा, दोन्ही गोष्टी करून पाहिल्या पण त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर एकही असं माझ्या मनाला पटेल असं दिलेलं नाही.
जलजीवनच्या कामामध्ये मी भरपूर मोठा अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. मला डावलून त्यांनी कामं केली, पण ती निकृष्ट दर्जाची केलेली. माझ्याकडे त्याचे भरपूर प्रूफ पण आहेत. आणि मी विहिरीच्या कामाला अडथळा आणला. मी गावासाठी बोलत होतो नवीन विहीर खांडावी. आमच्या आंबी परिसरामध्ये नदीचा परिसर 10 किलोमीटरचा आहे. मी बोलत होतो तांगडीपासून ते आपली माळजवाडी या ठिकाणी कुठं पण विहीर खांडून गावाला उन्हाळ्यामध्ये पाण्याचा तुटवडा येऊ नये म्हणून प्रयत्न करत होतो. त्यांनी मला असं सांगितलं गेलं, खांडली जाईल तर ही जुनीच विहीर खांडली जाईल. आम्ही मोदी शिपूरची विहीर, हा समोरची विहीर, आणि ती विहीर देखील दाखवा अशी मी कॅमेरामॅनला विनंती करतो. तुम्ही बोलत राहा. मी विहीर नवीन खांडा बोलत होतो, त्यांनी खांडली नाही. या विहिरीच्या खांडण्याच्या सुरुवातीला मी अडचण आणली. त्यांना मी बाजूला करायचा प्रयत्न केला तर ते पोलीस स्टेशनवरून गाडी बोलवण्यात आली आणि मला पोलीस स्टेशनला 1 दिवस ठेवण्यात आलं. कोणत्या गुन्ह्या अंतर्गत ठेवण्यात आलं तुम्हाला? मी फक्त विहीर खांडून देत नव्हतो म्हणून विरोध केला. कोण अधिकारी होता तुम्हाला इथे? काय सांगितलं का तुम्हाला बसून ठेवण्यात आलं? ते कोणत्या कारणास्तव ठेवण्यात आलं? नाही. तुमच्यावर एखादा FIR NCR दाखल होता का त्यावेळेस? नव्हता. प्रेक्षकांनो, आपण जर बघितलं तर ही खूप लाजिरवाणी बाब आहे. कोणताही FIR, कोणतीही तक्रार नसताना घारगाव पोलीस अशा सामाजिक कार्यकर्त्याला नक्की का बसून ठेवतात आणि त्यांना नक्की हे अधिकार आहे का? हे खरं याची देखील चौकशी व्हायला पाहिजे भविष्यात, असं माझं मत आहे. अमोल भाऊ, मी तुम्हाला थेट विचारतो, परिसरात तुमचं पहिल्या दिवसापासून जे आंदोलनाची जी चर्चा आहे की असं देखील बोललं जातंय की अमोल थोरात ही एक स्टंटबाजी करतायत, त्यामुळे त्यांनी हे उपोषणाचा मार्ग अवलंबलेला आहे आणि एक स्टंटबाजी म्हणून तुमचं आंदोलन सुरू आहे. या चर्चेला तुम्ही नक्की कसे उत्तर द्याल? तुम्ही स्टंटबाजी असती तर एवढी जीवावर घ्यायची वेळ नसती आली. माझा सर्वसामान्य दलित माणूस, मागासवर्गीय यांना मला पुढे घ्यायचंय. माझी इथून मागची पिढी जर पाहिली, एकही माणूस राजकारणात नव्हता आणि मी राजकारण स्वतः इथून पुढे सांगतो, मला राजकारणाचा भाग हा बाजूला आहे माझ्या जीवनापासून. आणि मला इथून माग एवढी काम ग्रामपंचायतीमध्ये कामं आलीत, 15 वित्त आयोगातून किंवा जलजीवन मिशन हे 2 कोटीचं काम, अशी आपल्या गावामध्ये कमीत कमी 4-5 कोटीची कामं आलेली आहेत. ज्यांनी कंत्राटदारांना माहीत झालं की मी अडचण आणतोय, त्यांनी मला पैशाचं आमिष देण्यात आलं. आणि मी म्हणतो, पैशाच्या आमिषाला मी बळी पडलो नाही. माझ्याकडे जगण्यापुरती मी माझी जेवढी हे माणसाला असणारी गरज तेवढे पैसे माझ्याकडे आहेत. त्याच्यामुळं मी कोणत्याही पैसे मागं मी पळालेलो नाही. आणि घेतले जर असते तर मी आता इथं बसलो नसतो. मी सर्वसामान्य जनतेचं हितच पाहतोय आणि हितचिंतक म्हणूनच काम करणार. आणि मी नाव घेत नाही, पण असा XYZ आंबीतला माणूस माझ्या भावाकडे गेला आणि बोलला की ग्रामपंचायत मध्ये यायचं नाही आणि सार्वजनिक कार्यक्रमामध्ये अडथळा आणायचा नाही. ग्रामपंचायत अशा भरपूर गोष्टी मला त्यांनी अडथळ्यात आणले. आणि ग्रामपंचायत मध्ये आलो तर काय करेल बोलला? नाही, यायचं नाही. आलो तर काय करेल बोलला? काही करणार नाही. किती पैसे पाहिजेत ही काय आडनाव तर सांगा त्याचं, जाऊ द्या. नाही, नाव आडनाव सांगायचं तर सांगा, नाव राहू द्या, आडनाव तर सांगा. नाही. कसं होतं, आडनाव तर सांगा, सगळे प्रेक्षक वाटतायत तुम्हाला, आडनाव तर सांगा एकदा. आडनाव मी सांगू शकत नाही, कारण काय होतं, याला वेगळी. ठीक आहे, माझा एक वेगळं तुम्हाला शेवटचा वेगळं प्रश्न आहे. माझा एक शेवटचा प्रश्न आहे, ही आंदोलन तुम्ही नक्की कधी सोडणार? म्हणजे हे उपोषण मागे कधी येणार? मी माझे हे 21 मुद्दे दिलेले आहेत. यांचं सडेतोड मला उत्तर मिळत नाही. आणि माझ्या मागे जेवढा समाज आहे ते बोलतील का आतापर्यंत हे ठीक आहे, आतापर्यंत पाहिजे आपल्याला मिळाले, तोपर्यंत मी उपोषण मागे घेणार नाही. कोणता अधिकारी आला का पाहिजे किंवा कोणता लोकप्रतिनिधी आला पाहिजे? संबंधित जे असतील त्यांनी यायला पाहिजे. आणि माझा मुख्य एकच आहे, पहिला जल जीवन मिशन. ग्रामपंचायतीने हे जल जीवन मिशन पूर्णपणे खराब पद्धतीचं काम केलेलं आहे. त्याच्यामुळे याचं मला पूर्णपणे नक्कीच माहिती. तुमच्या आंदोलनाला यश येवो अशी प्रार्थना करतो. आपल्या बरोबर या गावचे सामाजिक कार्यकर्ते व आपल्या पठार भागातील पैलवान तानाजी मुंडे आपल्या बरोबर आहे. तुमचं स्वागत आहे. काय बरं सांगाल, ही सगळी परिस्थिती पाहता काय तुम्हाला वाटतं नक्की? ही आजची परिस्थिती पाहता, आज या उपोषणाचा 3रा दिवस आहे, तर माझं एक सांगणं आहे, मला राजकारणावरती बोलायचं नाही, पण याच्यामध्ये ते जे
त्यांनी बघितलं पाहिजे की समोरचा माणूस आज तिसरा दिवस आहे, बिगर अन्न पाण्याचा माणूस याचना करतोय आणि कुठलाही अधिकारी तिथं फिरकलेला नाही. जे फिरकलेत ते सांगतात की आम्ही आमचा याच्याशी ह्या कामाशी आमचा संबंध नाही, तो त्याच्याकडे ते त्याच्याकडे. अरे हे कवर चालणार? आज माणसाची प्रकृती खालावलेली आहे. उद्या या माणसाला जर काही बरं वाईट झालं तर पूर्ण हे प्रशासन याला जबाबदार राहील असं मला सांगायचं आहे साहेब. जर लवकरात लवकर जर यांनी उपोषण जर नाही सोडलं, याला जर काही झालं तर पूर्ण जबाबदार याला, जे त्यांनी 21 मुद्दे मांडलेत त्याच्यामधले जे अधिकारी सगळे असतील, त्याच्यामध्ये BDO असेल, तहसीलदार असेल, जलजीवन मिशनचा अधिकारी असेल किंवा गावचा ग्रामसेवक असेल, तलाठी असेल, हे सगळे त्याला जबाबदार असतील एवढं मी ठामपणे सांगतो. आणि गाव याच्यापेक्षा पूर्ण अजून या गोष्टीची चौकशी नाही झाली त्याच्यापेक्षा पूर्ण तयारीने उपोषणाला बसू असा आमचा पाठिंबा आहे. आपल्या या विभागाचे जे आमदार आहेत लामटे साहेब, त्यांच्याशी आपला संपर्क झाला का या संदर्भात? किंवा लामटे साहेबांना मी काल कॉल केला होता, त्यांनी माझा फोन नाही उचलला. शैलेश भाऊ आले होते काल, ते बोलले की त्यांना सांगतो. प्रेक्षकांनो, आपण जर पाहिलं तर हा उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि नक्की आता यावर तोडगा निघणार तरी काय असा प्रश्न आहे. उपोषणकर्ते अमोल थोरात यांची जर प्रकृती पाहिली तर त्यांचं पोट दुखतंय आणि त्यांना प्रचंड जे आहे तो अशक्तपणा आल्याचं ते सांगतायत. या ठिकाणी वैद्यकीय टीम आलेली आहेत. मात्र आता हे उपोषण नक्की सुटणार कधी असा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे. मी आदेश वाकळे, आपण बघतायत महाराष्ट्र ऑनलाईन, आंबी खालसा, संगमनेर. संगमनेर तालुक्याच्या आंबी खालसामध्ये एक उपोषण सुरू आहे. आज उपोषणाचा तिसरा दिवस मानला जातो आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी आंबी खालसाचे लोकप्रिय सरपंच बाळासाहेबजी ढोले आपल्याबरोबर आहेत. ढोले साहेब, तुमचं मी महाराष्ट्र ऑनलाईन मध्ये स्वागत करतो. काय नक्की गावात उपोषण सुरू आहे? एकूणच विविध आरोप तुमच्यावरती करण्यात आलेले आहेत आणि पहिलं म्हणजे जलजीवन मिशनच्या अंतर्गत मोठा भ्रष्टाचार झालाय असं ते सांगतायत आणि उपोषण त्या ठिकाणी सुरू आहे. कसं याकडे तुम्ही बघता? जल जीवनचं जे काम आहे आंबी खालसामध्ये जवळजवळ ते 90% पूर्ण झालेले. परंतु त्याचं जर आपण पाहिलं तर ही जी स्कीम आहे ती केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाची ती संयुक्तरित्या स्कीम आहे. त्या स्कीमचं संपूर्ण नियोजन हे जिल्हा परिषदेचे शिवसाहेबांच्या माध्यमातून त्यांच्या नियोजनातून हे जलजीवनचं काम चाललेलं आहे. आपण जेवढं चांगलं काम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे, त्या कामाच्या संदर्भामध्ये जे काय असेल तर त्याच्यावरती केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या, जिल्हा परिषदेच्या समित्या नेमलेल्या आहेत. मी उपोषण करताना एक आव्हान करतो की ह्या कामाचा आणि ग्रामपंचायतचा तसं पाहिलं तर काम करण्यामध्ये थोडा सुद्धा संबंध नाही. तुम्हाला जे काय वाटतंय ते तुम्ही कागदोपत्री जिल्हा परिषद असेल, शिवक असेल यांच्याकडे तक्रार करावी आणि त्या तक्रारीचं तुमचं निरसन करावं. कारण ही जी योजना आहे ती योजना पूर्ण झाल्यानंतर ग्रामपंचायतच्या ताब्यामध्ये येणार आहे. परंतु त्याच्या अगोदर ते जवळजवळ मला तर 1 वर्ष ती योजना स्वतः ठेकेदार चालवल्यानंतर ती आपल्याकडं क्लिअर म्हणजे एकदम स्वदेश असल्यानंतर ती आपल्याकडे आपण वर्ग करणार आहे. तसं आपण आतापर्यंत ती काही वर्ग केलेली नाही. ज्यावेळेस जे पूर्ण काम होईल, काम उत्कृष्ट असेल, तसा जसा अहवाल येईल त्यानंतरच आपण त्याच्यावरती आपण ती योजना ताब्यात घेणार आहे. मी यांना एकच विनंती करतो की आपण शिवसाहेबांशी आपला पत्रव्यवहार करावा आणि तुम्हाला जी काही शंका वाटते त्यांच्या माध्यमातून आपण आपल्या शंकेचं निरसन करावं. आपल्यावर एक दुसरा पण आरोप करण्यात आलेला आहे. ज्या दलित वस्ती सुधार ज्या योजना आहेत त्याचा निधी आपण दुसरीकडे वळवलाय असं म्हणजे असे आरोप करण्यात आलेले आहेत. काय सांगाल? दलित वस्तीचा जो काही निधी आहे तो बराचसा निधी म्हणजे मान्य की निधी खर्च करायचा राहिलेला आहे. परंतु त्या निधीचा विषय पण असा आहे की या निधी संदर्भामध्ये या दलित बांधवांची ज्यावेळेस मागणी येते, ते जे काम सुचवतात त्याप्रमाणे ते काम करावं लागतं. आम्ही वारंवार ग्रामसभेमध्ये अनेक वेळा विषय घेतला की दलित निधीच्या संदर्भामध्ये कामं सुचवा, परंतु त्या दलित म्हणजे वस्तीवरची कामं न सुचवल्यामुळं ती कामं म्हणजे ते निधी अजून बाकी आहे. परंतु जरी दलित निधी खर्च केला नसला तरी पण जनरल निधीमधून अनेक सर्व दलित असेल, आदिवासी असेल या गोष्टीवरती खर्च केलेला आहे. कारण प्रभाकरराव बोर विद्यालयामध्ये जी काही आदिवासीची मुलं आहेत, दलितांची मुलं आहेत, त्यांना
ड्रेस देण्याचं काम केलंय, त्याची जवळजवळ रक्कम 17-18 हजार रुपये आहे. त्याचप्रमाणे कसबे वस्तीवरती लाईट बसवण्याचं काम केलंय, त्यालाही आपण 10-15-20 हजार रुपये खर्च केलेला आहे. जनरल निधीमधून जी माळवाडी आमची अतिशय खूप मोठी वाडी आहे, त्या वाडीचा जो काही रस्ता आहे, तो जो मेन रस्ता आहे, त्याला दरवर्षी मुरुम टाकण्याचं काम केलंय. आणि मागच्या वर्षी आदरणीय लाभदे साहेबांच्या माध्यमातून तो रस्ता डांबरीकरण झालेलं आहे. त्याचप्रमाणे माळवाडी मधला जो काही मुक्ताबाईचा रस्ता आहे, तो शिवार रस्ता आहे, त्याला सुद्धा ग्रामपंचायत माध्यमातून नसत, परंतु कोणत्या तरी माध्यमातून तो रस्ता दुरुस्त त्याची डागडुजी केलेली आहे. त्याच्यानंतर त्या मुक्ताबाईच्या मंदिरामध्ये जवळजवळ पिवळून बॉक्स बसवलेले आहेत. त्याच्यानंतर आमची पाणसवाडीची इथली गावडे वस्ती आहे, त्या गावडे वस्तीच्या ठिकाणी त्या गावडे वस्ती आणि पाणसवाडीच्या साठी एक पाण्याची टाकी ग्रामपंचायतच्या माध्यमातून सिमेंटची पाण्याची टाकी दिलेली आहे. त्याच्यानंतर या गावडे वस्तीला जाण्यासाठी काँक्रीटीकरणाचा रस्ता दिलेला आहे. आमच्या तांगणीमध्ये जी काही गोडे वस्ती आहे, गोडे वस्तीला जाणारा जो रस्ता आहे, त्याला सुद्धा 2022 साली मुरुम टाकलेला आहे. म्हणजे असं काही नाही की मला असं वाटतंय की जवळजवळ तिथून पाठीमागच्या काळामध्ये काय झालं मला माहिती नाही, परंतु सगळ्यात जास्त जर निधी जर टाकला असेल दलितांसाठी, तो मला वाटतं ह्या 5 वर्षामध्ये मला टाकलेला आहे. आणि मी या बांधवांना आवाहन करतो की जो काही तुमचा हक्काचा जो काही दलित निधी राहिलेला आहे, तुम्ही चांगली कामं सुचवा. त्या कामाचा आपण या ठिकाणी नक्कीच आपण त्याचंही करू. मागच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये जानेवारी-फेब्रुवारीमध्ये बाळवाडीच्या जे काही आदिवासी बांधव आहेत, त्यांनी त्यांचं सार्वजनिक समाज मंदिर आहे त्याची दुरुस्तीचं एक त्यांनी पत्र दिलेलं आहे, मागणी दिलेली, ती आपण मान्य केलेली. यावेळेस पुढे जो काही निधी किंवा कामं मंजूर करण्याची प्रोसिजर येईल, त्या कामाला आपण प्राधान्यानं ते समाज मंदिराच्या दृष्टीचं काम घेणार आहोत. मी उपोषणकर्त्यांची देखील डोले साहेब मगाशी मुलाखत घेतली काही वेळापूर्वी. तर अनेक मुद्दे आहेत, 21 जवळपास मुद्दे आहेत. त्यामध्ये माळेगाव रस्ता ते काहीतरी कसबे व्यवस्थित असं काहीतरी आहे, त्या संदर्भात देखील त्यांची एक मागणी मी वाचली. त्याबद्दल आपण काय सांगू? बरोबर, ती जी मागणी आहे कसबे वस्ती म्हणजे त्या वस्तीवरती जाण्याचा त्यांची जी मागणी आहे, की आमचा जो काही पाझर तलाव आहे, अगदी खालसाचा गणपतीदार राहतील, त्या पाझर तलावाच्या कडेने त्या कसबे वस्तीला रस्ता मिळावा ही त्यांची मागणी आहे. परंतु मी एक प्रशासनाला विनंती करणार आहे की कसबे वस्तीचा रस्ता होत असताना जो काही रस्ता मी आता जर सद्यस्थिती पाहिली, तर तो जो काही कॅनल आहे किंवा चारी आहे, ती जो पाझर तलावापासूनच गायब आहे. सर्व ग्रामस्थांची अशी अपेक्षा असेल तर मी लघु पाटबंधारे खात्याला विनंती करणार आहे, पत्र व्यवहार करणार आहे की तुम्ही हा जो गायब झालेली जी काही चारी आहे किंवा पाझर ती जी काही कॅनल आहे, तो कॅनल सर्वांच्या जर गावकऱ्यांनी त्या पद्धतीचं निवेदन दिलं तर आपण ते पाटबंधारे म्हणजे लघु पाटबंधाऱ्याकडून ती चारीचं काम करून घेऊ आणि त्या कडेनं सर्व ग्रामस्थांचा कसबे वस्तीचा विषय भेटेल आणि त्या चारीच्या कडेने जो काही शिवार रस्ता तो सुद्धा होऊ शकतो. चांगली मागणी आहे, निश्चितपणाने आपण त्याचाही विचार करू. आणि जो काही राहिलाय तो ग्रामपंचायतीच्या 15 वित्त आयोगाच्या संबंधीमध्ये त्यांनी अनेक कामामध्ये अपूर्ण काम आहे, कुठं निष्कृष्ट काम झालेलं आहे किंवा काही कामामध्ये भ्रष्टाचाराची दिशाभूल करतात काय असं मला वाटते. कारण असं होऊ शकत नाही की ही जी काम आहेत, मी आवर्जून सांगतो की 25 वर्षामध्ये या गावामध्ये जेवढी कामं झाली नाही तेवढी 5 वर्षामध्ये कामं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 15 वित्त असेल, आमदार निधी असेल, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद निधी असेल, तसंच पंचायत समितीचा निधी असेल, सगळा निधी या गावामध्ये वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ही जी कामं आहेत ती कामं चांगल्या पद्धतीने व्हावं, उत्कृष्ट व्हावं म्हणून मी माझ्या पद्धतीने आमचे ग्रामपंचायतचे उपसरपंच असतील, सर्व ग्रामसेवक असतील, सदस्य यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं लक्ष दिलेलं आहे. परंतु ही जे काम होत असताना आम्ही म्हणजे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी काम करतो. आम्ही काही पंचायत समितीचे इंजिनियर नाही किंवा आम्ही इंजिनियर, आम्हाला ते कळत नाही की जी उत्कृष्ट आहे काम झालेलं नाही किंवा त्याच्यामध्ये भ्रष्टाचार असत तर त्याच्यावरती पंचायत समितीचं नियंत्रण असतं. पंचायत समितीला आम्ही कामं सुचवली, त्यांनी ज्या पद्धतीनं वरून त्यांचं एस्टिमेट आलं त्या एस्टिमेट प्रमाणे काम झालं आणि त्याच्यानंतर काम झाल्यानंतर त्यांनी जी एमबी केली त्या एमबी प्रमाणे आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून पैसे सोडलेले आहेत. परंतु या जो उपोषणकर्त्यांचं जे म्हणणं आहे ते जर समजा त्याच्यासाठी BDO साहेबांनी एक समिती नेमलेली आहे, ती समिती लवकरच तो अहवाल देईल आणि अहवाल दिल्यानंतर जी काय वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती पाहिल्यानंतर
जर त्याच्यावरती जर समजा योग्य ती कारवाई केली जाईल आणि त्याच्यावरती जे काही कोणी जबाबदार असेल, पण कदाचित जर सरपंच म्हणून मी त्याच्यावरती जर त्याच्यामध्ये दोषी असेल तर मी नक्कीच या निमित्तानं सांगतो की ही माझी नैतिक जबाबदारी म्हणून मी ती स्वीकारेल आणि या सरपंच पदाचा किंवा आता जे प्रशासक म्हणून आहे मी याचा राजीनामा 100% देऊन टाकेल. परंतु या निमित्तानं माझ्या आंबे खालसा ग्रामस्थांना एक विनंती करतो की ही जी कामं केलेली आहे, संपूर्ण गावामध्ये कामं केलेली, खेड्या वाड्या वस्त्यावरती कामं केलेली, असं भेदभाव न करता कामं केलेली आहेत. परंतु याच्यामध्ये थोडं राजकारण झाल्यासारखं मला वाटतंय, किंवा राजकारण किंवा पुढचे काय असं मला माहिती नाही, परंतु याच्यामध्ये खूप असं राजकारण दिसतंय. मी या निमित्तानं सांगतो की जी आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे कामं झालेले आहेत त्या कामामध्ये जी काही टेंडर आहेत ते बरेचसे टेंडर जवळजवळ आमच्या गावातील तरुण ठेकेदारांना, तरुण इंजिनियरांना या ठिकाणी दिलेले आहेत. व त्यामध्ये आमच्या गावातील सागर कानडे असेल, त्याच्यानंतर अजिंक्य काणे असेल, दिलीप शिंदे असेल, त्याच्यानंतर विनय फटाकडे असेल, सुप्रीम कुदनर असेल, ह्या मंडळींनी इथून पाठीमागेही काही ठेकेदारांनी माझ्या अगोदरच्या काळामध्ये सुद्धा कामं केलेले आहेत. किंवा हेच जर काम जर पाहिलं तर या पठार भागामध्ये अतिशय सुंदर असं काम आहे. म्हणून ठीक आहे, त्यांच्या कामाची कदर करू किंवा त्यांनी जी काय प्रोसिजर पूर्ण केलं असेल त्याच्यामुळे त्यांना कामं दिलेली आहेत. मला खात्री आहे की सर्व ठेकेदार मंडळींच्या म्हणजे ते याच्यामध्ये या कामामध्ये त्यांनी कोणत्या प्रकारचा हरगजीपणा केला असेल असं मला वाटत नाही. परंतु मी या निमित्तानं काही गावच्या इथं पाहणाऱ्यांना विनंती करतो की तुमचं काय आपलं जे असेल विरोध असावा, तात्विक विरोध असावा, परंतु या कामाच्या निमित्तानं कोणालाही निष्कारांचं बदनामी करण्याचं काम करू नये. कारण आपण जी उपोषणाला बसलात त्याच्यामध्ये मला असं वाटतं की तुम्ही अपूर्ण माहिती घेऊन या उपोषणासाठी बसलेला आहात. पण असू द्या, काय हरकत नाही. या सर्व कामाची आदरणीय बीडीओ साहेबांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्याचे विद्यमान लोकप्रिय आमदार अमोलजी खताळ साहेब यांनी सुद्धा लक्ष घातलेलं आहे. जे काय असेल ते नक्कीच निश्चितपणानं या उपोषणपणात नक्की सोडण्यासाठी काय आपले प्रयत्न सुरू आहे? उपोषण ज्यावेळेस आज उपोषणाचा 3रा दिवस आहे, उपोषणाच्या पहिल्या दिवशीच आम्ही जे काही पंचायत समितीनं या कामावरती जी काही समिती नेमलेली आहे त्या समितीचं बीडीओ साहेबांचं पत्र घेऊन गेलो होतो, परंतु त्यांचं त्याच्या म्हणजे समाधान झालं नाही. परंतु मला त्यानंतर दुसऱ्या दिवशी बीडीओ साहेबांनी ज्या दुसरे अधिकारी पाठवले त्याही समाधान झाले नाही. परंतु मी एक विनंती करतो की आपण जी मागणी मांडलेली आहे, लोकशाहीच्या तत्वाला धरून तुम्ही ही मागणी केलेली आहे, त्याचा आदर करणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि याचीच दखल म्हणून बीडीओ साहेबांनी समिती नेमलेली आहे. ती समिती योग्य असा अहवाल देईल आणि त्या अहवालामध्ये जे काय येईल त्याची शहानिशा केली, म्हणजे शहानिशा करून मी पुन्हा एकदा सांगतो की त्या शहानिशानुसार कारवाई म्हणा किंवा जे काय अपूर्तता त्यांचे सर्व त्यांच्या शंका कुशंकांचं निरसन केलं जाईल निश्चितपणानं. त्यांनी उपोषण आता मागे घ्यायला पाहिजे का? निश्चितपणानं मागे घ्यायला पाहिजे. कारण अहवाल येणार आहे, समिती नेमलेली आहे. म्हणजे तुम्ही बसल्याच्या दिवशी समिती नेमलेली, समिती नेमली नसती किंवा त्याची दखल घेतली नसती तर उपोषण ठेवायला काय हरकत नव्हती. पण आता सगळी प्रोसिजर जवळजवळ पूर्ण होत आलेली, एक 8 दिवसामध्ये अहवाल येईल. ढोले साहेब, मी तुम्हाला अनेक दिवसांपासून बघतोय, काय वाटतं बरं हे सगळं राजकारण बघताना? असं वाटत नाही का आता थांबवून घ्यावं बाबा, हे बाद झालं, सगळा गावगाडा तुमचा व्यवसाय असेल ह्या सगळ्यातून घरून तुम्हाला म्हणजे तुमच्या मिसेस असतील सांगत नाही का की आता हे बाद झालं, आता तुम्ही थांबून घ्या म्हणून? नाही, असे की माझी एकत्रित कुटुंब आहे आणि आमचा सर्व आणि ह्या राजकीय सामाजिक कार्याचा म्हणजे एक वारसा आहे आमच्या कुटुंबाला. माझ्या वडिलांनी कैलासवासी ढोले साहेबांनी या आंबी खालसा नाही तर या घाटगाव पंचकृषीमध्ये त्यांचं म्हणजे त्यांनी जी काही कार्य केलेले किंवा त्यांनी जी काही जनसेवा केलेली त्याचा एक थोडा भाग म्हणून आमच्या कुटुंबाच्या पारंगणच खऱ्या अर्थानं मी ही जनसेवा करतोय. आणि ही जनसेवा करताना मी अनेक कामं माझ्या वैयक्तिक स्वखर्चातून अनेक कामं केलेली. मग ते आता मी माझ्या मोठ्यापणा म्हणून ही कामं सांगणार नाही, पण ज्यावेळेस भविष्यामध्ये ज्यावेळेस वेळ येईल किंवा त्यावेळेस मी तीच कामं सांगेल मी. आणि असं काय नाही की ही जी माझी वैयक्तिक कामं मी करताना म्हणजे असे ठराव ठिकाणी निघाले,
संपूर्ण गावामध्ये जिथं जिथं मला आवश्यकता वाटली, जिथे जिथे ग्रामपंचायतीने म्हणजे जाऊ शकला नाही, त्या ठिकाणी मी माझ्या वैयक्तिक स्वखर्चातून अनेक कामं केलेली आहेत. बरं, सगळे प्रेक्षक बघतायत, उपोषणकर्ते देखील मंडळी तुम्हाला बघत असतील, काय शेवटचं आव्हान त्यांना करावं? मी एक आव्हान करतो की मी अंतकरण सांगतो की मी माझ्या आयुष्यामध्ये अजूनही 1 रुपया कोणाचा असा सरकारी तर नाही, ग्रामपंचायत नाही, पण कुणाचाही असं एखादं दाखवून द्यावं की मी 1 रुपयाला सुद्धा अजून लाचार झालेलो नाही आणि भविष्यात पण होणार नाही. किंवा ही जी काही त्यांनी माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत, या भ्रष्टाचार करण्यासाठी मी काही सरपंच किंवा प्रशासक म्हणून काम करत नाही आणि करणारही नाही. हे आरोप होत असतात, परंतु या निमित्तानं एकच विनंती करतो की जे आरोप करताना खऱ्या अर्थानं बारीक सारीक गोष्टी पाहिल्या पाहिजे किंवा त्यांना जे पाठिंबा देतात त्यांनाही विनंती करतो की बाबांनो, काय जे असेल ते वस्तुस्थिती पहा आणि नंतर तुम्ही त्याच्यावरती करायला म्हणजे उपोषण करायला किंवा ती जी म्हणजे त्याला आपण एखाद्या कामाची चौकशी म्हणतो, तर ती चौकशीची चौकट वेगळी आहे. म्हणजे तुम्हाला जर माझ्यावरचा भ्रष्टाचार सिद्ध करायचा असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही करू शकत नाही. याच्यामध्ये फक्त बदनामी हा एकमेव मला असं त्याच्यातलं दिसतंय. नक्कीच हे उपोषण लवकर की त्यांना सद्बुद्धी मिळो अशी मी प्रशासक म्हणून, एक गावचा प्रथम नागरिक म्हणून या ठिकाणी मी विनंती करत आहे. नक्कीच तुम्ही आमच्या महाराष्ट्र ऑनलाईनच्या सडेतोड प्रश्नांना उत्तरं दिली, आपले खूप खूप आभार. हे होते बाळासाहेब ढोले आणि त्यांनी आपल्या प्रश्नांना उत्तरे दिलेली आहेत. कॅमेरावरती आहेत अमोल शेळके आणि मी पत्रकार आदेश वाकळे, महाराष्ट्र ऑनलाईन, घारगाव, संगमनेर. धन्यवाद. हॅलो सर, बोला ना. स्टोनचा त्रास होतो मला, पण ते काल सलाईन घेतल्यानंतर जरा बरं वाटलंय. आज पोट दुखतंय, लगेला त्रास होतो. आपण ऑफिसला लावून घेऊ परत. जास्त हे करू नका. आज कोणी येणार की नाही आज? अजून काय कोणाचा फोन नाही. कोणाला फोन करू नका, फोन करतो. कोणी अपेक्षित आपल्याला अपेक्षित माहिती ज्या ज्या विषय दिलेले आपण त्याच्या संबंधित जास्तीत सहकार्य म्हणजे व्हिडिओ दोघं पण पाहिजे काम झाले विषय आपले कोणते आपल्याकडे आहे काय पीडीएफ असं काय फोटो वगैरे आहे काय? जल जीवन आहे, पीडब्ल्यूडी असं आणि ग्रामपंचायत म्हणजे आपले रानसाई आणि आपले हे बेडी. व्हिडिओ साहेबांची बोलतो एकदा. ठीक मला ते पीडीएफ टाका पाहिजे फोनवरती एकदा व्हॉट्सअपला, कोणाला सांगा. ठीक आहे, सांगतो. राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक तसेच कृषीच्या रोखठोक बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र ऑनलाईनला सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.